हिमायतनगर येथे आदिवासी बांधवांचा संविधान वाटप व जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न। पुस्तक यात्रा ग्रुप यांच्या वतीने भारतीय संविधानाच्या प्रतीचे करण्यात आले वाटप। नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे। मी आहे मारुती गुंडिले। आपण पाहत आहात केजे न्यूज इंडिया मराठी। पुस्तक यात्रा ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने आदिवासी समाजातील अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने समाजातील तळागाळातील घटकापर्यंत पुस्तके पोहोचवण्याचा उपक्रम विविध जिल्ह्यात राबविण्यात येत आहे। भारतीय राज्यघटनेच्या संविधानाच्या प्रती समाजामध्ये वाटप करून नागरिकांमध्ये वाचन संस्कृती वाढविणे व आपल्या अधिकाराविषयी जागरूकता निर्माण करणे हा यात्रेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले। हिमायतनगर येथे दिनांक 24 मे रोजी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर देवीदास गायकवाड यांच्या निवासस्थानी तालुक्यातील आदिवासी बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। या बैठकीत सामाजिक ऐक्य, शैक्षणिक प्रबोधन व संविधान जनजागृती या विषयावर चर्चा करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय सत्यव्रत ढोले हे होते। प्रमुख उपस्थिती पुस्तक यात्रा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्य कर सह आयुक्त भारत टारफे, सदाशिव असोले, डॉक्टर सत्यनारायण मुरमुरे, श्री दत्तात्रय वाळके, डॉक्टर देवीदास गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते। पुस्तक यात्रा ग्रुप यांच्या पुढाकारातून भारताचे संविधान वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। प्रसंगी कार्यक्रमात संविधानाचे महत्त्व, सामाजिक समता आणि शिक्षण याविषयी मार्गदर्शन करण्यात आले। या कार्यक्रमात डॉक्टर संजय धुमाळे, डॉक्टर मारुती वाकोडे, एकनाथ पुरकुले, गंगाराम ढोले, भंडगे, मार्जळकर इत्यादीसह तालुक्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। आणखीन एकदा जय संविधान, जय संविधान, जय संविधान, जय संविधान। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडांचा जय असो, सोमा डोमा अंधांचा जय असो, सोमा डोमा अंधांचा जय असो। नांदेड जिल्हा प्रतिनिधी शंकर मानवळेसह केजे न्यूज इंडिया मराठी। आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी। व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।